पुणे पोलिसांनी दारूसाठी धाड टाकली, हाती कोट्यावधीचं घबाड लागलंय। पुण्याच्या कोंढव्यामधलं हे धाडीचं प्रकरण समोर येतंय। 1 कोटीपेक्षा अधिकची रोकड जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी 2 जणांना ताब्यातही घेतलंय। या संदर्भात पुन्हा माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यामध्ये दारूसाठी ही धाड टाकली आणि कोट्यावधीचं हे घबाड सापडलंय, काय नेमकं प्रकरण? अंकिता, पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये पोलिसांनी एका ठिकाणी धाड टाकलेली होती आणि या धाडीमध्ये काही दारूचा अवैध साठा सापडेल अशा अनुषंगाने ही दारू होती। परंतु पुणे पोलिसांना मोठं घबाड जे आहे त्यावेळी सापडलेलं आहे। ज्या ठिकाणी धाड टाकली तिथे लाखो रुपयांची दारू सापडली आणि जवळपास 1 लाख रुपयांची कॅश देखील सापडली आणि त्या अनुषंगाने दुसऱ्या ठिकाणी देखील दारू सापडेल अशा प्रकारची माहिती पुणे पोलिसांना मिळाली आणि त्या ठिकाणी गेले असता पुणे पोलिसांना जवळपास 1,85,00,000 रुपयांची रोकड जी आहे ती सापडलेली आहे। अगदी 50-100च्या नोटापासून 500 रुपयांच्या नोटांचा देखील मोठा साठा त्याच्यामध्ये होता। एका कपाटामध्ये ही सगळी रोकड जी आहे ती लपवून ठेवण्यात आलेली होती। नेमकी हे पैसे सगळ्या दारूचा अवैध धंद्यातून मिळवलेले होते की इतर काही कारण या सगळ्या बाबत आहेत, याचा तपास आता पुणे पोलीस करतायत। परंतु आपण दृश्यांमध्ये पाहतोय की अगदी 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपयांच्या मोठ्या नोटांचा साठा जो आहे तो या घरामध्ये सापडलेला आहे आणि जवळपास कपाटभर नोटा असल्यामुळे पुणे पोलिसांना चांगली दमछाक झाली। पुणे पोलिसांनी नंतर पंच बोलवले, काही मशीन्स बोलवल्या आणि त्या मशीन्सच्या माध्यमातून जवळपास 2 ते 2.5 तास जे आहेत ते पुणे पोलिसांना ही रोकड मोजायला लागली आणि त्यानंतर जवळपास 1,85,00,000 रुपयांची ही रोकड असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय आणि सध्या नेमकी ही रोकड दारूच्याच व्यवसायातून आहे की इतर काही गोष्टी? निश्चित रोहन, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।